नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय। आपल्याकडे जिल्हाभरामध्ये सर्वत्र शांतता आहे, सुव्यवस्था आहे, कुठलीही काळजी करण्याचं काही कारण नाही आहे। परंतु तरी सुद्धा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी सतर्क असलं पाहिजेत, सावध असलं पाहिजेत। यासाठी सर्व जनतेने सजग राहावं, सतर्क राहावं। कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नये। कुठल्याही जुने व्हिडिओज किंवा चित्रपटातले रील्स काढून युद्धाच्या संदर्भामध्ये त्याची जोडणी करू नये। या संदर्भामध्ये सक्त सूचना देण्यात येत आहेत। अशा अफवा पसरवणे, चुकीच्या बातम्या फैलवणे अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातून जर काही आर्मी मूवमेंट होत असेल, मिलिटरीची किंवा सैन्याची यातायात होत असेल किंवा त्यांच्या वाहनाची यातायात होत असेल तर सर्वांनी तातडीनं त्यांना रस्ता मोकळा करून दिला पाहिजेत। आणि दुसरं, त्या मूवमेंटची किंवा त्या वाहनाची किंवा त्या आर्मीच्या ट्रूपची कुठलीही फोटोग्राफी, कुठलाही व्हिडिओग्राफ आपल्याला करता येणार नाही। हा दंडनीय अपराध आहे। तेव्हा माझे समस्त शहरवासियांना आणि जिल्हावासियांना विनंती आहे की आर्मी मूवमेंटला सहकार्य करा। कुठलंही शूटिंग किंवा फोटोग्राफी त्या ठिकाणी करू नका आणि सर्वतोपरी प्रशासनाला सहकार्य करा। धन्यवाद। नमस्कार, मी प्रवीण पवार, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर। देशाच्या सीमेवरती चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती देशांतर्गत आणि आपल्या राज्यामध्ये आर्म फोर्सेसच्या वाहनांची आणि जवानांची मूवमेंट जर चालू असेल तशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व नागरिकांनी कोणत्याही प्रकारे अशा मूवमेंटचा व्हिडिओग्राफ्स किंवा फोटोग्राफ्स हे काढण्यात येऊ नयेत। कारण की अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स काढणे याला कायद्याने आणि नियमाने बंदी आहे। कारण की हा प्रश्न देशाच्या सुरक्षेच्या संबंधित आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओग्राफ्स आणि फोटोग्राफ्स हे सोशल मीडियावरती पसरवणे आणि टाकणे हे बेकायदेशीर बाब आहे। याबाबत आपण देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आणि महत्त्व देऊन अशा प्रकारे सहकार्य आपण पोलीस प्रशासनाला आणि जिल्हा प्रशासनाला कराल याबद्दल मी आपल्या सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।